सोलापूरच्या शेतकऱ्याच्या शेतात घडलं आक्रीत ऐन दुष्काळात 5 फुटी खड्ड्यातून वर येऊ लागलं पाणी. संपता संपेना. खड्डा पाहायला होते तुफान गर्दी. विशेष म्हणजे या परिसरातील 8 ते 10 किलोमीटरच्या परिसरात कुठेही तलाव किंवा पाण्याचा दुसरा मोठा स्रोत उपलब्ध नाही. मग हे पाणी नेमकं कुठून आलं, कुठून? त्या काळात सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. विहिरींची पातळी खालावत होती, बोरवेल कोरड्या पडत होत्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढगअडीक गळत झाले होते. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू झाला होता. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. शेतातील पिके वाचवणे तर दूरच, पिण्याच्या पाण्याची ही चिंता लोकांना सतावत होती. अशाच काळात करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकरी उदय ढेरे आपल्या शेतात काही दुरुस्तीचे कामे करत होते. हे काम अगदी नेहमीप्रमाणे सुरू होतं. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात अशी घटना घडणार आहे जी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरणार आहे. शेतात काही मोठमोठे दगड होते. हे दगड काढण्याचं काम सुरू होतं. दगड काढल्यानंतर ते ठेवण्यासाठी जागा हवी होती, त्यामुळे शेतातच एक खड्डा खणण्याचा निर्णय आला. कामगारांनी शेतकरी मिळून खड्डा खणत होते. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं. माती बाजूला काढली जात होती आणि खड्डा हळूहळू खोल होत होता. काही वेळानंतर खड्ड्याची खोली वाढू लागली. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. कोणाच्याही मनात काही वेगळा विचार नव्हता. फक्त एक साधा खड्डा होता, मात्र अचानक काहीतरी वेगळं दिसू लागलं. खड्ड्याच्या तळाशी ओलावा जाणवत होता. सुरुवातीला तो केवळ मातीतील नैसर्गिक ओलावा असावा असं वाटलं, परंतु काही वेळात परिस्थिती बदलू लागली. खड्ड्याच्या तळाशी थोडं पाणी दिसू लागलं. हे पाहून लोक थोडे आश्चर्यचकित झाले. त्यावेळी कोणालाही काही विशेष याचं महत्त्व वाटलं नाही, कारण जमिनीतली थोडा ओलावा किंवा पाणी दिसणं ही फार मोठी गोष्ट नव्हती. सर्वांना वाटलं काही वेळात थांबेल, पण जे घडत होतं ते थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. उलट खड्ड्यातील पाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत असल्याचं दिसू लागलं. उदय ढेरे आणि इतर लोक हे दृश्य पाहत होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. इतक्या दुष्काळी परिस्थितीत हे पाणी कुठून येतं याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. दरम्यान काम थांबवण्यात आलं आणि खड्ड्याकडे लक्ष दिलं जाऊ लागलं. पाणी सतत येत असल्याचं स्पष्ट होत होतं. एक दिवस गेला, त्यानंतर दुसरा दिवसही गेला, पण परिस्थिती बदलली नाही. उलट खड्ड्यातील पाण्याची पातळी आणखी वाढली. लोकांना आश्चर्य वाटण्यामागचं कारणही तसंच होतं, कारण परिसरातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या होत्या. अनेक बोरवेल्स निष्प्रभ ठरल्या होत्या. काही ठिकाणी शेकडो फुटापर्यंत खोदूनही पाणी सापडत नव्हतं आणि अशा वेळी अवघ्या काही फुटांच्या खड्ड्यात पाणी दिसणं अनेकांसाठी अनपेक्षित होतं. हळूहळू या घटनेची चर्चा गावभर पसरू लागली. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि एका दिवसात अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन पाहून आले. लोक प्रत्यक्ष खड्डा पाहण्यासाठी येत होते. काही जण आश्चर्याने पाहत होते, तर काही जण यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते. गावकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, एवढ्या दुष्काळात हे पाणी नेमकं कसं मिळालं? विशेष म्हणजे आसपासच्या 8 ते 10 किलोमीटर परिसरात कोणताही मोठा तलाव किंवा मोठा जलस्रोत उपलब्ध नसल्याची माहितीही समोर येत होती. त्यामुळे लोकांचं कुतूहल आणखी वाढलं. अनेकांना हे दृश्य प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसत नव्हता. उदय ढेरे स्वतःही या घडामोडींकडे आश्चर्याने पाहत होते, कारण त्यांच्या परिसरातील इतर जलस्रोतही पाण्याअभावी अडचणीत होते. काळ जसा जसा पुढे गेला तसतसं पाण्याचा वापर शेतीसाठी करण्यास सुरुवात झाली. उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू लागला. या पाण्याची क्षमता तपासण्यासाठी मोटरही चालवण्यात आली. पाणी उपसून वापरलं जात होतं, तरीही पुढील दिवशी पुन्हा खड्ड्यात पाणी दिसत असल्याचं सांगण्यात येत होतं. या संपूर्ण घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा रंगली. अनेकांनी याला आश्चर्यकारक घटना म्हटलं, तर काहींनी निसर्गाचा अनपेक्षित चमत्कार म्हणून पाहिलं. मात्र या घटनेमागचं सत्य अतिशयोक्तीचं नव्हतं. प्रत्यक्षात करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकरी उदय ढेरे यांनी शेतातील दगड काढण्यासाठी खणलेल्या अवघ्या 5 फुटांच्या खड्ड्यातून पाणी झिरपू लागलं होतं. 2 दिवसात त्या खड्ड्यात सुमारे 4 फुटांपर्यंत पाणी साचलं. दुष्काळी परिस्थितीत घडलेली ही खरी घटना त्या काळात परिसरात चर्चेचा विषय ठरली आणि अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन ती पाहिली होती.